नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बोधिसत्वाची सावली, त्यागमूर्ती समर्पिता माता रमाई। आणि या ठिकाणी आज सेवाग्राम जिल्हा वर्धा येथील आयुष्यमती उपासिका प्रमिलाई रमेशरावजी भारशंकर, अमर रमेशराव भारशंकर, दीपाली अमर भारशंकर, सचिन भारशंकर आणि प्रिया रमेश भारशंकर या परिवारामध्ये आईने धम्म यात्रा, धम्म सहलीला, म्हणजे जे काही 4 धम्म यात्रा म्हणतात, काही लोक त्याला 4 धाम यात्रा म्हणतात, तर हे जे 4 धम्म यात्रा म्हणजेच ते कन्वर्ट झालेले 4 धाम यात्रा, जे लुंबिनी, बोधगया, उर्वेला, सारनाथ आणि कुशीनगर, तर या धम्म सहलीला आई गेल्यामुळे आणि परतून आल्यामुळे या कार्यक्रमाचं, या परित्राण पाठाचं या भारशंकर परिवारांनी आयोजन केलेलं आहे। उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न सेवाग्राम येथील उपासक उपासिका आणि नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्याही प्रति मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। सगळ्यांनी खाली हात ठेवा। आज या भारशंकर परिवारामध्ये सेवाग्राम जिल्हा वर्धा ही सेवाग्राम भूमी, माझा आवाज येत आहे तुम्हाला बरोबर? आई ते माईकचं का नाही तोंड तिकडे ठेवा, थोडस तिकडे तिकडे, हो कन तिकडे करा, थोडं तिकडे तोंड करा ना, कंठ त्या गिलास ताकडं करा ना, तिरका करा ते, हा आणखी करा, ठीक आहे। हॅलो, माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत बरोबर? आज या सेवाग्राम नगरीमध्ये आपल्याला माहित आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा, म्हणजे बोधिसत्व बाबासाहेबांच्या पाऊलखुणा या वर्धा नगरीला लागलेले आहे। आणि वर्धा नगरी आणि त्यातही सेवाग्राम नगरी ही अत्यंत म्हणजे बाबासाहेबांच्या पदस्पर्शांनी, पावलांनी पुनीत झालेलं हे सेवाग्राम नगर आहे। या सेवाग्रामचं जुनं नाव सेगाव होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2 भेटी या वर्धा जिल्ह्याला झालेल्या आहे। किती भेटी? माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत बरोबर? तर ह्या 2 भेटी, पहिली भेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 1 मे 1936 ला झाली आणि 1 मे 1936 ला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वर्धेला, म्हणजे वर्धेपाशीच जवळ असलेल्या सेवाग्रामला, ज्याचं जुनं नाव शेगाव होतं, गांधीजीने ते नाव बदलवलेलं आहे। तर बाबासाहेब 1 मे 1936 ला सेवाग्रामला आले। इथे दुर्गा टॉकीज आहे, त्या दुर्गा टॉकीजच्या समोर लक्ष्मीनारायण मंदिर आहे। तिथे जमनालाल बजाज, ज्यांच्या घरी बोधिसत्व बाबासाहेबांनी भोजन केलं आणि भोजनदान झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जमनालाल बजाज त्यांच्या मालकीचं, म्हणजे त्यांच्या आईच्या स्मरणार्थ एक मंदिर बांधलं होतं। आणि ही गोष्ट आहे 1936 ची। कोणती गोष्ट आहे? 1936 ची गोष्ट आहे। 1 मे 1936 ला बाबासाहेब सेवाग्रामला वर्धेला आले होते। आणि तुम्हाला माहित आहे 1 मे 1936 ला सेवाग्राम वर्धेला येण्याच्या अगोदर, म्हणजे 13 ऑक्टोबर 1935 ला, तारीख कोणती आहे?
13 ऑक्टोबर 1935 बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. नाशिक जवळ येवले नावाचा तालुका आहे. येवला नाही का, त्याला काही लोक येवले म्हणतात, काही लोक येवला म्हणतात. तर या येवल्याला तिथे एक परिषद भरली होती, परिषद भरवण्यात आली होती. ती तारीख आहे 13 ऑक्टोबर 1935. आता त्या 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिकच्या त्या येवला मुक्कामी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. तर ती धर्मांतराची घोषणा येवल्याला करत असताना त्याला मुक्तिभूमी असं नाव पडलेलं आहे येवल्याला. तर त्या मुक्तिभूमी येवल्याला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा कोणती केली, इकडे तिकडे लक्ष नका देऊ. ती घोषणा अशी होती की अख्ख्या भारतामध्ये, तुम्ही गाण्यामध्ये ऐकलं असेल भीमराव कडालला, महाड मुखेड म्हणजे महाड मुखेडला भीमराव कडालला. तर भीमराव कडालला म्हणजे त्या येवल्यालाही भीमराव कडालला बोधिसत्व बाबासाहेब बोलले. काय बोलले की अख्ख्या भारतामध्ये त्याचे पडसाद उमटले. म्हणजे ब्राह्मणवादी लोकांना, जे काही सवर्ण लोक होते, ब्राह्मणवादी लोक होते, उच्चवर्णीय लोक होते, त्यांना एक भीती त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली होती त्या काळामध्ये त्या धर्मांतराच्या घोषणेची. आणि ती धर्मांतराची घोषणा होती. त्या धर्मांतराच्या घोषणेमध्ये जे बाबासाहेबांनी वाक्य वापरले होते बघा, 13 ऑक्टोबर 1935 ला कोणते वाक्य आहे, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून कदापिही जगणार नाही आणि हिंदू म्हणून कदापिही मरणार नाही. शब्द बघा बाबासाहेबांचे कसे आहे, मी हिंदू म्हणून जन्मलो हे माझ्या हातामध्ये नव्हतं. मी हिंदू परिवारात जन्मलो, हिंदू कुटुंबामध्ये जन्मलो, हे माझ्या हातामध्ये नव्हतं. पण मी हिंदू म्हणून जगणारही नाही आणि हिंदू म्हणून मरणारही नाही. तर बाबासाहेबांची ही घोषणा आहे 13 ऑक्टोबर 1935 ची. आता ही घटना, या घटनेचे पडसाद पूर्ण भारतामध्ये उमटले होते. सावरकर, टिळक सारख्या ब्राह्मण लोकांनी बाबासाहेबांवर टीका केली होती. त्यावेळी सर्वपल्ली राधाकृष्णन नावाचा हाही एक ब्राह्मण व्यक्ती, यानेही बाबासाहेबांवर टीका केली होती. कोणत्या घटनेमुळे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केलेली आहे. कोणता धर्म स्वीकारणार आहे हे सांगितलं नव्हतं बाबासाहेबांनी. कोणता धर्म स्वीकारणार आहे, कोणता धर्म घेणार आहे हे सांगितलं नव्हतं, ते गुलदस्त्यात ठेवलं होतं. परंतु तुम्हाला माहितच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हातामध्ये जे काही बुद्धाचं पुस्तक केळुस्कर गुरुजींचं लहानपणी पडलेलं होतं, त्यांच्या कॉलेजला त्यांनी मिलिंद कॉलेज नाव धम्मदीक्षेपूर्वीच दिलं, सिद्धार्थ कॉलेज धम्मदीक्षेपूर्वीच नाव दिलं. त्यांच्या मुंबईच्या बंगल्याला बुद्ध धम्माची दीक्षा घेण्या अगोदरच त्यांनी राजगृह हे बुद्धिस्ट नाव ठेवलं. त्यांनी आपल्या मुलाचं नाव बुद्धिस्ट राजरत्न ठेवलं. त्यांनी आपल्या प्रिंटिंग प्रेसचं नाव बुद्धभूषण ठेवलं, नागसेन वन ठेवलं. तर ह्या सगळ्या घटना आपण पाहत असतो की बाबासाहेबांच्या, आणि त्याच्याही अगोदर त्यांनी 25 डिसेंबर 1954 ला ब्रह्मदेशातून आणलेली पांढरी शुभ्र बुद्धाची डोळे उघडे असलेली त्यांना एक बुद्ध मूर्ती मिळाली होती. ती 25 डिसेंबर 1954 ला पुणे जवळ सह्याद्रीच्या कुशीमध्ये तिथे देहू रोडला ती बुद्ध मूर्ती बसवली. ती तारीख आहे 25 डिसेंबर 1954 ला. लक्षात घ्या. तर 13 ऑक्टोबर 1935 ला जी घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून जगणार नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही. आता ही घटना आहे 35 ची. आता 35 ची घटना असल्यामुळे जेव्हा बाबासाहेब वर्धेला आले, सेवाग्रामला आले, तर त्यावेळी 10 वर्ष लढा चालला होता. काळाराम मंदिरामध्ये, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि अस्पृश्य लोकांना 10 वर्ष येऊ दिलं नाही. कशामध्ये येऊ दिलं नाही? काळाराम मंदिर, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये 10 वर्ष अस्पृश्य लोकांना, शूद्र लोकांना, बाबासाहेबांना प्रवेश करू दिला नाही. आता 10 वर्ष म्हणजे काही थोडी वर्ष झाली का? 10 वर्ष येऊ दिले नाही त्या काळारामच्या मंदिरामध्ये, नाशिकच्या. मी पुन्हा पुन्हा सांगतो, म्हणजे बाबासाहेबांना तर येऊ दिलं नाही, पण अस्पृश्य लोकांना त्या मंदिरामध्ये, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करायला मनाई होती. आता त्याचं कारण काय असेल बरं? नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये 10 वर्ष तो लढा चालला. तर 10 वर्ष बाबासाहेबांना, अस्पृश्य शूद्र लोकांना त्या मंदिरामध्ये, काळारामच्या नाशिकच्या मंदिरामध्ये प्रवेश होऊ दिला नाही. त्याचं कारण काय असेल सांगाल का? कारण शूद्र आता आहे म्हणून आहेच, ही तर गोष्ट माहीतच आहे. परंतु
खरं कारण काय होतं की मंदिरामध्ये अस्पृश्य लोकांना प्रवेश नव्हता. आता अस्पृश्य लोकांना प्रवेश नव्हता म्हणजेच काय, तर ही अस्पृश्य लोक, हे शूद्र लोक, द अनटचेबल लोक, अंत्यज लोक हे जर मंदिरामध्ये आले तर आमचं मंदिर बाटते. त्याचा काय होते, बाटते, विटाळ होतो. म्हणजे आमचं मंदिरही विटाळतं, म्हणजे बाटतं. आणि दुसरी गोष्ट, आमच्या मंदिरातल्या देवही काय होते, बाटते. बरं, ही घटना बाबासाहेबालाच अनुभवाला ना आली. आजच्याही काळामध्ये जिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे ना, तिला तो प्रसंग अनुभवायला आला. त्याच्या अगोदर रामनाथ कोविंद हा कोलीय वंशाचा माणूस, रामनाथ कोविंद हा जो मुख्यमंत्री राष्ट्रपती होता भारताचा, त्यालाही तो अनुभव आलेलाच आहे. अलीकडेच आपण अखिलेश यादवचे आपण हे सगळे उदाहरण पाहत असतो की आजही मंदिरामध्ये प्रवेश करायला मनाई आहे. अजूनही काही भारतामध्ये अशी काही मंदिर आहे की त्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना मनाई आहे. लक्षात घ्या. तर मी हे का सांगत आहोत तुम्हाला की आपल्याला 10 वर्ष म्हणजे अस्पृश्य लोकांना बाबासाहेबांना 10 वर्ष येऊ दिल्या गेल्या नाही. कुठे, काळाराम मंदिरामध्ये. आमचे देवही बाटते म्हणे, आमचं मंदिरही बाटते म्हणे. मग बाबासाहेबांनी पहिल्या मंदिर सत्याग्रहाची सुरुवात, नीट लक्ष द्या, पहिल्या मंदिर सत्याग्रहाची सुरुवात बाबासाहेबांनी आपल्या नाग विदर्भामधूनच केलेली आहे. आणि ती तारीख आहे 1927 ला. 19 म्हणजे 23 जून 1927 ला. तारीख इकडे तिकडे होऊ शकते, पण 1927 ला डॉक्टर बाबासाहेब, ते बंद करा, नाही बंद करा मोबाईल. तर 1927 ला बाबासाहेबांनी 1927 ला बाबासाहेबांनी आपल्या नाग विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामधलं जे काही अंबादेवी मंदिर आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना सोबत घेऊन, आणि म्हणजे पहिल्या मंदिराचा सत्याग्रह, पहिला मंदिर प्रवेश सत्याग्रह बाबासाहेबांनी, पहिला मंदिर सत्याग्रह त्याची सुरुवात जर कुठून केली असेल तर आपल्या नाग विदर्भातून, अमरावतीतून अंबादेवी मंदिर सत्याग्रह. नीट लक्ष द्या. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या नाग विदर्भातील जे काही अमरावती मंदिर सत्याग्रहाचा जो लढा उभारला होता, त्यावेळी फक्त 6 लोक तयार झाली होती त्या सत्याग्रहामध्ये भाग घ्यायला, अमरावतीच्या अंबादेवी मंदिर सत्याग्रहामध्ये. तर हे सगळं वातावरण भारतामध्ये चालू असताना मी ही गोष्ट तुम्हाला का सांगावी, सेवाग्रामला आल्याच्या नंतर हे वातावरण चालू होतं की मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून जगणार नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही. म्हणजे बाबासाहेब कुठला तरी धर्म स्वीकारणार आहे, हिंदू धर्माचा ते त्याग करणार आहे याची धास्ती, आणि त्यांच्या समाजाला ते कुठला तरी धर्म स्वीकारून देणार आहे याची धास्ती ब्राह्मण लोकांना भारतामध्ये झाली होती. आणि म्हणून त्याचा जबर बसला. म्हणून लक्षात घ्या, इथं जमनालाल बजाजनं सेवाग्राम वर्धेला बाबासाहेबाला घरी भोजनासाठी नेलं बघा, म्हणजे दिखावा केला काहीतरी, भोजनच झालं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चला चला आमच्या आईच्या मालकीचं एक मंदिर बांधलंय दुर्गा टॉकीजच्या समोर वर्धेला, त्या मंदिराचं नाव काय आहे, लक्ष्मीनारायण मंदिर. आता ते लक्ष्मीनारायण मंदिर माझ्या आईचं आहे, ते मालकीचं मंदिर आहे. तर असं म्हणून बाबासाहेबाला त्या मंदिरामध्ये नेलं. तर बाबासाहेबांनी सेवाग्राम वर्धेचा जो प्रसंग आहे तो अमरावतीच्या भाषणामध्ये मांडलेला आहे. म्हणजे बाबासाहेब 1 मे 1936 ला वर्धेला आले. दुसरी भेट बाबासाहेबांची पुलगावला झाली 25 डिसेंबर 1954 ला. त्यांच्या हस्ते बुद्ध विहाराचं पहिलं उद्घाटन झालं. तर बाबासाहेब या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आले सेवाग्रामला. म्हणजे दाखवायचं होतं जमनालाल बजाजला की आम्ही वर्धा जिल्ह्यातील जे काही अस्पृश्य लोक आहेत, शूद्र लोक आहेत, त्यांनाही आम्ही मंदिरामध्ये येऊ देत असतो या वर्धा जिल्ह्यामध्ये. फक्त नौटंकी होती. आणि मग त्याचा एक एक्झाम्पल म्हणून बाबासाहेबाला ते घेऊन गेले. पण बाबासाहेब काय पायालागासाठी गेले का तिथे? अजिबात नाही. बाबासाहेबांचे जे काही लढे होते, काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा समतेसाठी होता. आम्हीही माणसं आहोत. देवाच्या दर्शनासाठी ते काळाराम मंदिराचा सत्याग्रह नव्हता. केवळ पाण्यासाठी सत्याग्रह नव्हता तो महाडच्या चौदार तळ्याचा, समतेसाठी होता. गायी, गुरं, जनावर, पशु त्या ठिकाणी पाणी पिऊ शकतात. आम्हालाही ते निसर्ग निर्मित पाणी पिण्याचा अधिकार आहे. तर हे जे लक्षात घ्या. मग बाबा बंद ठेवा ते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काहीतरी दिखावा म्हणून त्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये जमनालाल बजाजनं त्या ठिकाणी नेलं. पण बाबासाहेब असं मानतात की जेव्हा जमनालाल बजाजनं या सेवाग्राम वर्धेला मला मंदिरामध्ये नेलं तर त्यावेळी
मंदिरामध्ये जाण्यासाठी बाबासाहेबांचा अनुभव आहे रायटिंग स्पीचेस मध्ये, की त्या मंदिरामध्ये त्या देवाला वाहण्यासाठी गडवाभर पाणी लागत असते, लोटाभर. आणि दुसरी गोष्ट, देवाला वाहायला फुलं लागत असते. परंतु जमनालाल बजाजनं मला मात्र ते गडवाभर पाणी दिलं नाही त्या मंदिरात नेत असताना, आणि ते फुलं देवाला फुलं वाहायला नेली नाही. मला कोड्डच नेलं आणि कोड्डच आणलं. मी तुम्हाला असं काय सांगावं, म्हणजे मंदिरामध्ये मी, बाबासाहेब म्हणतात, जेव्हा मी लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये प्रवेश केला, पाया लागासाठी नाही, तर बाबासाहेब म्हणतात मंदिरामध्ये मी प्रवेश केला तर माझी अस्पृश्यता कायम होती, आणि मंदिराच्या बाहेर आलो तर अस्पृश्यता जशीच्या तशीच कायम आहे. लक्षात घ्या. म्हणून मी आता ह्या सेवाग्रामचा, बसा ना. तर सेवाग्रामला बाबासाहेबांचा हा जो प्रसंग आहे, हा अत्यंत अनमोल प्रसंग बाबासाहेबांनी इथे मांडलेला आहे. म्हणून तुमच्या लोकांचं कर्तव्य आहे की तुम्ही लोकांनी 1 मे 1936 आगमन दिवस म्हणून सेवाग्रामच्या लोकांनी तो सेवाग्रामला साजरा केला पाहिजे. बाबासाहेब बापू कुटीला जरी आले असेल तरी पण बाबासाहेब त्यावेळी सेवाग्रामला जुन्या वस्तीमध्ये गेले. बाबासाहेबांनी तिथल्या लोकांना विचारपूस केली, शिक्षणाचं महत्व समजून सांगितलं, स्वच्छतेचं महत्व सांगितलं, मेलेले गुरढोर ओढू नका आणि मेलेल्या गुराढोरांचं सडलेलं मांस खाऊ नका, हे बाबासाहेबांनी सेवाग्रामला सांगितलं. बाबासाहेब झाडाखालीच बसले आणि दगडावरच बसले. बाबासाहेबांनी खुर्ची मागितली नाही, पाठ मागितली नाही. कल्पना करा त्यावेळी सेवाग्रामच्या त्या लोकांची घरं कशी असतील. आज लोकांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग त्या वस्तीमध्ये निर्माण झाल्या, पण जेव्हा बाबासाहेब आले तर बाबासाहेबाला पाय धुवायला पाणी नाही, पाठ नाही, खुर्ची नाही, झाडावर दगडावर बसले, आणि त्या दगडात आता ते तुम्ही पाहत असता. तर तुम्ही लोकांनी तो 1 मे तारीख आहे, 1 मे तारीख बाबासाहेबांचा आगमन दिवस म्हणून सेवाग्रामच्या लोकांनी साजरा करायला पाहिजे तो दिवस, आहे की नाही. या सेवाग्रामला वर्धेला लागून असलेलं पवनार, हे पवनार ठिकाण म्हणजे जो विनोबा भावेचा आश्रम उभा झालेला आहे तो बुद्ध विहारावरच आहे. प्राचीन काळामध्ये तिथे मोठं बुद्ध विहार होतं, 1000 भिक्खू त्या ठिकाणी राहत होते, ते मोठं केंद्र होतं. तुम्ही कोणत्याही बुद्ध लेण्या पहा, कोणतेही बुद्ध विहार पहा, कोणतेही जुने स्तूप पहा, हे तुम्हाला नदीच्या काठावरच दिसते. आणि म्हणून पवनार हे वाकाटक नागराजे, जे वाकाटक नागराजे होते बौद्ध राजे, त्यांची ती प्रांतिक राजधानी होती पवनार. पवनारचं जुनं नाव होतं प्रवरपूर, लक्षात घ्या. आणि ती प्रवरपूरच्या काठी ते धाम नदी आहे, वास्तविक पाहता ती धम्म नदी आहे, आणि त्या धम्म नदीच्या काठावर ते वाकाटक नाग बौद्ध राजांनी ते विहार बांधलं होतं, ज्या विहारावर सध्या विनोबा भावेनं आश्रम बांधलेला आहे, ज्याला विनोबा भावे आश्रम किंवा परमधाम आश्रम म्हणतात. तर त्या ठिकाणी सम्राट कनिष्काच्या काळातली बुद्ध मूर्ती आहे, लाल दगडातली बुद्ध मूर्ती आहे तिथे. तर तुम्ही वर्षावासामध्ये, सेवाग्रामच्या लोकांनी वर्षावासामध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही आंबोड्याला जाता, येणाऱ्याला जाता, नक्कीच जा, परंतु कमीत कमी सेवाग्रामच्या लोकांना तो इतिहास, आपण जाणं सोडून दिलं म्हणून त्या लोकांना बुद्ध लेण्यावर कब्जे केले, कारण तो आपला इतिहास आहे. म्हणून ते पवनारचं महत्व म्हणजे काही साधी गोष्ट नाही. ती बुद्ध मूर्ती सम्राट कनिष्कानं मथुरेला तयार झालेली आहे. लाल दगड आपल्या विदर्भात सापडत नाही, लाल दगडातली ती मथुरा शैलीतली बुद्ध मूर्ती आहे, उभी मूर्ती. आणि ती बुद्ध मूर्ती बौद्ध सम्राट कनिष्क राजांनी पाठवलेली आहे. आपल्या वर्धा जिल्ह्यातली ती एकमेव बुद्ध मूर्ती आहे विनोबा भावे आश्रम मध्ये. म्हणून तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला, जी पौर्णिमा येईल वर्षावासामध्ये, तिथे जाऊन तुम्ही डबे घेऊन जायचं, भोजनदान घेऊन जायचं, तिथे वंदना घेतली पाहिजे, कारण तो इतिहास आतापर्यंत आपल्याला माहित नव्हता पण आता माहित झालेला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी या भारशंकर परिवारामध्ये ही जी काही बुद्ध मूर्ती आणलेली आहे, आईने धम्म सहल केलेली आहे. तर बुद्धाने महापरिनिर्वाण सूत्रामध्ये सांगितलेलं आहे माऊल्यांनो, काय सांगितलेलं आहे महापरिनिर्वाण सूत्रामध्ये बघा, काय म्हणतात बुद्ध महापरिनिर्वाण सूत्रामध्ये, की भिक्खूंनो, माझं महापरिनिर्वाण, माझा अंतिम संस्कार झाल्याच्या नंतर जे माझे काही अस्थी आहे, या अस्थींवर महास्तूप उभारल्या जावी. आणि बुद्ध आणखी सांगतात भिक्खू संघाला की भिक्खूंनो, हे महास्तूप उभारल्याच्या नंतर ही महास्तूप कुठे असावी, महामार्गावर असावी, म्हणजे लोकांना सोपं झालं पाहिजे. भगवान बुद्ध महापरिनिर्वाण सूत्रामध्ये सांगतात, काय सांगतात, की हे भिक्खूंनो, हे उपासक उपासिकांनो, माझ्या महापरिनिर्वाणानंतर आपण या 4 स्थळांना भेटी दिल्या पाहिजे, ज्याला काही लोक 4 धाम यात्रा म्हणतात. हिंदू धर्मामधले काय म्हणतात, 4 धाम यात्रा म्हणतात. वास्तविक पाहता त्या 4 धाम यात्रा नाही, 4 धम्म यात्रा आहे.
सम्राट अशोकांनी 84,000 महाविहार महास्तूप बांधण्याच्या अगोदर सर्वप्रथम सम्राट अशोकांनी धम्म यात्रा केल्या होत्या. मोगलीपुत्त तिस्स त्यांना पहिल्यांदा लुंबिनी, श्रावस्ती, सारनाथ म्हणजे सर्वप्रथम सम्राट अशोकांनी विहार बांधण्याच्या पूर्वी, महास्तूप बांधण्याच्या पूर्वी सम्राट अशोकांनी पहिल्यांदा मोगलीपुत्त तिस्स भंतेजींच्या सोबत ते स्वतः फिरले. पहिले ते स्थळ पाहून घेतले, बुद्धाचं जन्मस्थान, ते बोधगया, उर्वेला सगळे ठिकाणं पाहून घेतले. ही परंपरा सम्राट अशोकाच्या काळापासून आहे, कारण ती बुद्धानं सुरू केली होती. आणि बुद्धानं सांगितलं होतं भिक्खू संघाला, काय सांगितलं होतं की या 4 धम्म ठिकाणाला भेट दिली पाहिजे. मनुष्यानं जन्म घेतला तर ते आपल्या हितासाठी, सुखासाठी पुण्यकर्म म्हणून त्या पुण्यक्षेत्राला, काही लोक हिंदू धर्माच्या ठिकाणाला पुण्यक्षेत्र म्हणतात ना, पुण्यक्षेत्र, पंढरपूर पुण्यक्षेत्र, हे पुण्यक्षेत्र. पुण्यक्षेत्र हा शब्द पाली आहे बौद्ध धर्मामध्ये. जिथे भिक्खू संघ राहायचा, जी बुद्धाची ठिकाणं होती आणि जी भिक्खू संघाची ठिकाणं होती त्याला पुण्यक्षेत्र म्हणायचे. आपण वंदनेमध्ये संघ वंदने म्हणतो पुयंग खेतंग लोकसाती. पुयंग खेतंग हा पाली शब्द आहे, पुण्यक्षेत्र. मग हे 4 पुण्यक्षेत्र कोणते आहे तर बुद्धानं सांगितलं या 4 ठिकाणाला भेटी द्या. कोणते 4 ठिकाण आहे? लुंबिनी, जिथे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. लुंबिनी हे ठिकाण नेपाळमध्ये नाही आहे. नेपाळ नावाचा, भारत नावाचा, पाकिस्तान नावाचा देशच नव्हता बुद्धाच्या वेळी, सम्राट अशोकाच्या वेळी. त्यावेळी या भारताचं जुनं नाव होतं जम्बूद्वीप. म्हणून कोणाच म्हणायचं नाही बुद्धाचा जन्म नेपाळमध्ये झाला, नेपाळमध्ये झाला. ब्राह्मणाले तर ते खूपच होते, आहे का नाही, नेपाळमध्ये झाला म्हणजे बुद्ध भारतातले नाही. तर नेपाळ नावाचा देशच नव्हता बुद्धाच्या वेळी, आणि भारत नावाचाही देश नव्हता. या भारताचं जुनं नाव होतं जम्बूद्वीप. म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म जम्बूद्वीपात झाला आणि त्या लुंबिनीच्या ठिकाणी झाला, तराई प्रांतामध्ये. बरोबर ना? दुसरी गोष्ट, मग ह्या पहिल्या ठिकाणाला भेट दिली पाहिजे, पहिली धम्म यात्रा. ठीक आहे. दुसरी धम्म यात्रा कोणती? बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी 40 दिवसामध्ये सम्यक संबोधी प्राप्त केली, ज्ञान प्राप्ती केली. ते ठिकाण म्हणजे बोधगया होय, परंतु त्याचं जुनं नाव आहे उर्वेला. सम्राट अशोकांनी त्यांच्या 10व्या शिलालेखामध्ये त्याचं नाव संबोधी म्हटलेलं आहे. संबोधी, बोधगया आणि उर्वेला हे जुनं नाव. तर हे दुसरं ठिकाण आहे. ही दुसरी धम्म यात्रा आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. जगभरातले लोक बोधगयेला येतात, जगभरातले लोक, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही हिंदू बांधवामध्ये पहा, हिंदू बांधवातील लोक 50 वाऱ्या करतात त्याच्या, पंढरपूरच्या 50 वाऱ्या. त्याला तुम्ही विचारा किती वाऱ्या झाल्या तुमच्या पंढरपूरच्या, तर 50 वाऱ्या म्हणतात. लक्षात घ्या. पण आपल्या बाईले जर म्हणलं का 50 वेळा बुद्धगयेला आणि सारनाथला चाल म्हणलं, अजिंठा वेरूळला, तर येते का? पाहिलंच आहे म्हणते. पण ते लोक बोर नाही होत, ते लोक थकत नाही, दरवर्षी जातातच. आता ही आई यावर्षी गेली, 2 वेळा गेली, पण 50 वेळा बुद्धगयाला जाऊ शकते का? बरं, तुम्ही तरी जाऊ शकता का? तुम्ही तर म्हणा पाहिलंच आहे, पाहिलंच आहे, पाहिलंच आहे, असंच आहे का नाही? आणि काही लोक तर पाहिलंच नाही, काही लोकांनी पाहिलंच नाही. काही लोक म्हणतात, असेही म्हणतात काही बाया, आताच म्हातारी झाली का, असेही म्हणतात. बुद्धाचा आदेश आहे, आपण या 4 स्थळांना भेटी दिल्या पाहिजे. आपला इतिहास आहे तो. आपण गावाला जायला, इथे तिथे जायला आपण कुटुंबासहित जातो. आपण कुटुंबासहित या 4 धम्म यात्रेला भेट दिली पाहिजे. काही लोक काय म्हणतात, म्हणते जी मी आताच म्हातारी झाली का, आताच म्हातारी झाली का? अरे म्हातारी झाली नाही, तुमच्या जीवाचा काही भरोसा नाही. माणसाला अचानक मरण येऊ शकते. मरण अचानक आहे, अकस्मात आहे, कधीही कोणाला सांगून येत नाही. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, काही लोक बुद्धगया सारनाथला अजिबात जात नाही, कुठेच जात नाही, शेणातल्या किड्यासारखेच राहतात. बाबासाहेबांनी म्हटलं अशा लोकांना शेणातल्या किड्यासारखे. म्हटलंय एका ठिकाणी, शेणातल्या किड्यासारखे म्हणजे काय? शेणातला किडा शेणातच जन्म घेतो, शेणातच जगतो आणि शेणातच मरतो. तर हे शेणातल्या किड्यासारखे काही लोक आहे. काही लोक म्हणते जी आम्हाला सोबतीन नाही, माझी सोबती नसन, आणि काही माणसं असेल तर माझा सोबती असन तर येईल म्हणते, पण मराच्या वक्ती सोबती नाही येत नाही. मराच्या वक्ती म्हणून पाहत सोबतीनले, मला भेऊ लागते मनाचं मराचं, चाल माझ्यासोबत, येऊ शकते का? म्हणून एकटंच जन्माला येत असतो आणि एकटंच जावं लागतं. सोबतीनेची काय गरज आहे? ज्या कोणी उपासिका सापडल्या त्यांच्या सोबत आपण गेलं पाहिजे. म्हणून दुसरी धम्मयात्रा कोणती आहे? कोणती आहे धम्मयात्रा? बोधगया. त्या ठिकाणी तुमची पावलं पडली पाहिजे. जगभरातले लोक, जसे ख्रिश्चन लोक येरुसलमला आणि व्हॅटिकन सिटीला जातातच, मुस्लिम लोक मक्का मदिनाला जातातच, शीख लोक गुरुद्वारा अमृतसरला जातातच, आहे का नाही? आणि हिंदू लोक तर तुम्हाला माहितच आहे, जिकडे तिकडे रस्त्यानं दगड जरी दिसले तरी असे करत जातात, आहे का नाही?
तर आणि लाईन लावतात, है का नाही? आणि एवढा बुद्धाचा तिकडे पंढरपूरला कशी वारी लाईन लावतात, लोक लाईन उभे पैदल जातात, वाऱ्या करतात ना. आपले लोक एवढं बुद्धाचं सत्य असून लोकांना सत्य दिसत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये तर तिसरी भगवान बुद्धाने सांगितली आहे, तिसरी धम्मयात्रा कोणती आहे? ती म्हणजे तथागत भगवान बुद्धाने आपल्या भिक्खू संघाची निर्मिती केली, पहिलं प्रवचन केलं, पहिला वर्षावास केला आणि ज्या ठिकाणी धम्मचक्र गतिमान केलं आणि भिक्खू संघ निर्माण केला 5 भिक्खूंना घेऊन आणि त्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तनाचा आणि लखन सूत्राचा उपदेश दिला, ते ठिकाण म्हणजे सारनाथ, वाराणसी. त्या ठिकाणी सुद्धा भेट दिली पाहिजे. आणि चौथं ठिकाण आहे कुशीनगर. कोणतं? हे कुशीनगर, पावा, कुशीनारा आणि अनुप्रिया ही मल्ल राजांची ते ठिकाणं होती. आणि कुशीनगरच्या शालवनला, शाल वाटिकामध्ये काय झालं होतं तुम्हाला माहित आहे? सिद्धार्थ गौतमाचा जन्मही शाल वृक्षाखालीच झाला होता. पूर्व दिशेला तोंड करून, पूर्व दिशेला ज्यावेळी महामायेनं त्या शाल वृक्षाला पकडलेलं होतं, तर त्यावेळी महामायेचं तोंड होतं पूर्व दिशेला. आणि पूर्व दिशेला शाल वृक्षाला, झाडाला पकडून वैशाख पौर्णिमेला उभ्या उभ्यानच सिद्धार्थ गौतमाचा जन्म त्या शाल वृक्षाखाली झाला. ती पौर्णिमा होती वैशाख पौर्णिमा, लक्षात घ्या. आणि सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली होती, तर त्याने ज्या दिशेची निवड केली होती पूर्व दिशेलाच त्यांनी ते ध्यान मांडलेलं होतं. म्हणून आजही महाबोधी महावीराचं तोंड कोण्या दिशेनं आहे? बोधगयाच्या दिशेनं. बरं, ते तर जाऊ द्या, पण पंढरपूरचं मंदिराचं तोंड कोण्या दिशेनं आहे? पूर्व दिशाच, बरोबर आहे की नाही? आणि तिरुपती बालाजीचा पूर्व दिशा, कारण ही म्हणजे बुद्धाच्या जन्माचं पूर्व दिशा हे सूचक आहे, बुद्धाच्या ज्ञान प्राप्तीचं हे सूचक आहे. आणि कुशीनगरची मूर्ती सुद्धा तुम्ही पहा कोण्या दिशेने दिसते? पूर्वाला. म्हणून श्रावस्तीला तुम्ही सारनाथलाही गेले तर जे मूल गंधकुटी महाविहार बांधलं होतं, ते मूल गंधकुटी महाविहार सारनाथचं, त्याची तोंडही तुम्हाला पूर्व दिशेला दिसते. बुद्धाने जे धम्मचक्र प्रवर्तन गतिमान केलं होतं, 5 भिक्खूला जे ज्ञान सांगितलं होतं, तेही दिशा कोणती होती? पूर्व दिशा होती. म्हणून श्रावस्तीला विशाखा मातेनं पूर्वाराम नावाचं बुद्ध विहार बांधून दिलं होतं. हे बुद्धाची जी मूर्ती आहे, तर चौथं ठिकाण कोणतं आहे मी सांगतो आणि थांबतो. कुशीनगर या चौथ्या स्थळालाही आपण भेट दिली पाहिजे. मग इतरही स्थळ आहे आपले, श्रावस्ती आहे, केसरी आहे, वैशाली आहे, कपिलवस्तू आहे का नाही, मथुरा, मिथिला, अयोध्या हे सगळी बौद्ध स्थळ आहे, संकिशा आहे, कौशांबी आहे, पाटलीपुत्र, पटना आहे, हे ठिकाणं, कपिलवस्तू, या सर्व स्थळांना आपण भेटी दिल्या पाहिजे. आपल्या भारतामध्ये आणि सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये बुद्ध लेणी आहे, अजंठा वेरूळ आहे, भीमा कोरेगाव आहे, या सर्व स्थळांना भेटी दिल्या पाहिजे. तर हे चौथं ठिकाण कोणतं आहे ज्या ठिकाणाला भेट द्या म्हणतात बुद्ध महापरिनिर्वाण? ते म्हणजे कुशीनगर, जिथे तथागत बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. शाल वृक्षाखालीच जन्म झाला आणि शाल वृक्षाखालीच महापरिनिर्वाण झालं, आणि एकाच पौर्णिमेला, ती पौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमेला. तर ही बुद्धाच्या एकूण 11 मुद्रा असतात. ही बुद्धाची मुद्रा कोणती आहे माहित आहे? ही बुद्धाची मुद्रा आहे महापरिनिर्वाण मुद्रा, आणि झाडाखाली आहे. आता इथं झाड नाही आहे, आईनं मूर्तीच आणली, तर 2 बाजूला जे 2 झाडं आहे, म्हणजे या बाजूला आणि या बाजूला, 2 झाडाच्या मधोमध शालवनला, कुशीनगरला त्यांचं काय झालं? महापरिनिर्वाण झालं. आता हे महापरिनिर्वाणाची जी मुद्रा आहे बुद्धाची, ही मुद्रा भगवान बुद्धांची एक शय्या असते. बुद्धाला नरसिंह, शाक्यसिंह म्हणतात. बुद्धाचे अनेक नाव आहे, बुद्धालाच नरसिंह म्हणतात आणि शाक्यसिंह म्हणतात. त्यांच्या आजोबाचं नाव सिंह हनु होतं. सिंह हनु म्हणजे काय? जंगलाचा, वाघाचा, म्हणजे जंगलाचा, वनाचा राजा कोण राहते? सिंह राहते. सिंहाला काही भीती राहते का? आहे का नाही? म्हणून भगवान बुद्धांची एक अभय मुद्रा सुद्धा आहे, म्हणजे बुद्धापासून कुणालाही भय वाटत नव्हतं. बुद्धाच्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारचं भय नव्हतं, लक्षात घ्या. म्हणून वाघाला कोणाचं, सिंहाला, वाघाला कोणाचं भय असते का? जंगलाचा राजा कोण असते? सिंह असते. सिंहाला कशाचीही भीती, भय नसते. म्हणून भगवान बुद्धांची जी मुद्रा आहे ती महापरिनिर्वाण. तर भगवान बुद्धांची जी मुद्रा आहे त्याला सिंहशय्या मुद्रा म्हणतात. बुद्ध जे झोपायचे का नाही, झोपायचे म्हणजे बुद्ध तर झोपायचे नाही, ते रात्रंदिवस जागृत असायचे. झोपायचेच नाही म्हणजे डोळे लावायचे असं नाही, ते रात्रंदिवस जागृत असायचे, लक्षात घ्या. बुद्धाचं झोपणं म्हणजे सिंहशय्या मुद्रा होती. सिंहशय्या मुद्रा म्हणजे तुम्हाला दाखवत आहे ना, याला सिंहशय्या मुद्राही म्हणतात आणि महापरिनिर्वाण मुद्राही म्हणतात, लक्षात घ्या. सिंहशय्या म्हणजे काय? जशा सिंह जंगलामध्ये राहते तर त्याला, सिंहाला अजिबात भीती नसते जंगलामध्ये, कोण काही करण म्हणून, कारण तो सिंहाचा काय असतो? जंगलाचा राजा असतो. परंतु बुद्धाला मात्र
म्हणजे बुद्ध हे सिंह सारखेच होते, त्यांनाही भीती नव्हती. तुम्हाला भीती असते, बरोबर आहे का नाही? तुम्हाला स्वप्न वाईट पडतात, बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला वाईट स्वप्न पडतात, ते तुम्हाला मी ते सांगणार नाही. तर बुद्धाची सिंहशय्या मुद्रा, तिलाच महापरिनिर्वाण मुद्रा म्हणतात. तर बुद्धाचं जे महापरिनिर्वाण झालं या पोझिशन मध्ये झालं. बुद्धाला मरण नसते, महापरिनिर्वाण असते, बरोबर आहे ना? तर मरण कोणाला असते? तुम्हाला. तर बुद्धाची पोझिशन बघा, ही पोझिशन बघा कशी आहे, शाल वृक्षाच्या झाडाखाली. ही पोझिशन आहे महापरिनिर्वाण मुद्रा. म्हणजे बुद्ध, आता तुम्ही मरण म्हणलं तरी चालते, नाही समजलं म्हणून. बुद्ध ज्यावेळी महापरिनिर्वाणाला गेले, बुद्धाचं तर मरण नसतं, त्यांचं महापरिनिर्वाण असतं. परंतु जेव्हा ते महापरिनिर्वाणाला गेले, हे जग सोडून गेले, तर त्यांची जी पोझिशन होती शरीराची ती अशी नव्हती. तुमची कशी राहणार आहे? अशी. काही काही लोकांचे तर डोळे फाडूनच मरते, काही काही लोक म्हणते डोळ्यातून जीव गेला, काही का नाही. कधी कधी तुम्ही काही काही लोकांची प्रेत पहा, डोळे फाडूनच राहते. काही काही लोक म्हणते डोळ्यातून जीव गेला. काय डोळ्यातून जीव? समजून जायचं डोळ्यातून जीव गेला म्हणते. डोळे उघडे असले का डोळ्यातून जीव गेला. तर समजून जायचं ज्याचा डोळ्यातून जीव गेला, डोळ्यातून काही जीव जात नाही. समजून जायचं का ज्याचा डोळे फाडून जन्म झाला, त्याच्यासारखा लोभी हावरट, लोभी माणूस कोणताच नव्हता. कारण त्याचं लक्ष कुठं आहे? त्या पासबुकामध्ये, धनसंपत्तीमध्ये, घरादारामध्ये, नातवंडामध्ये. ज्याचे डोळे उघडे करून मेला, समजून जायचं तो लोभी हावरट माणूस होता, हिडगा होता. त्याच्यासारखा कंजूस लोभी माणूस कोणताच नव्हता. आणि जो जास्त काही काही लोक, आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा, बाबासाहेबाचा, मी संपवतो, बाबासाहेबाचा ग्रंथ वाचा, की बुद्धाचं महापरिनिर्वाण अंतिम संस्कार किती दिवस चालला? 7 दिवस चालला. लिहून आहे बुद्ध आणि त्या 7 दिवस चालला. 7 दिवस तुमचं प्रेत राहू शकते का? तर तुम्ही तर सडून जाणार आहे की नाही? आणि बुद्धाच्या जेव्हा अस्थी झाल्या, तर बुद्धाच्या अस्थी नदीमध्ये शिरवाची गरज नाही पडली. शिरवा लागलं का? बुद्धाच्या याच्यावर 8 स्तूप आणि सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले, लक्षात घ्या. म्हणून बुद्धाच्या अस्थी नदीच्या पाण्यामध्ये शिरवण्याची गरजच पडली नाही, कारण त्यांचे एवढे कुशल कर्म होते. परंतु जेव्हा तुम्ही मराल, तर तुमच्या अस्थी मात्र नदीमध्ये शिरवतील. ज्याच्यासाठी तुम्ही घर, बंगले, गाडी, पैसा, अद्दा, सोनं नाणं कमावून ठेवता, मेल्याच्या नंतर तुमच्या याच्यावर एकही स्तूप बनत नाही. बुद्धाच्या याच्यावर 84,000 स्तूप बनले, बरोबर आहे का नाही? आणि आजही त्या स्तूपाची लोक पूजा करते. 200च्या नोटीवर आलाय तो साचीचा स्तूप, भगवान बुद्धांच्या अस्थीवर, बुद्धांच्या आणि भिक्खू संघाच्या अस्थीवर. आणि बाबासाहेबांच्या अस्थी नदीमध्ये शिरवण्याची गरज पडली नाही. आजही चैत्यभूमी, दीक्षाभूमी साक्ष आहे. तर याला कोणती जे, म्हणून लक्षात घ्या, काही लोक, बुद्धाचं शरीर कडक आलं नव्हतं 7 दिवसामध्ये, अंतिम संस्कार झाला तर दुर्गंध सुटला नव्हता. आणि तुमचं शरीर, लोक म्हणते कुत्र्याचा खूप बेकार वास येते, दुर्गंध असते म्हणते कुत्र्याचा मेलं तर. कुत्र्यापेक्षाही माणसाच्या शरीराचा जास्त खराब वास येत असते, म्हणून माणसाला पटकन नेतात. आणि समजून जायचं, जे माणूस लवकर कडक आला, त्याच्यासारखा घमंडी, अहंकारी कोणच नव्हता. पहिले अकड होती त्याले, आहे का नाही? धनसंपत्तीची अकड होती त्याला. रस्त्यानं जयभीम घेत नव्हता, कोणासोबत काही चांगला वागत नव्हता, धम्माचं समाजाचं काम करत नव्हता, विहारात जात नव्हता. अकड होती त्याले धनसंपत्तीची. तर जे लोक अकड, अहंकारामध्ये, गर्वामध्ये राहतात, त्या लोकांना लवकर कडक येतात ते मराच्या वक्ती, लक्षात घ्या. आणि ज्याचा डोळ्यातून डोळे उघडे कोण जीव राहते, समजून द्यायसारखा लोभी माणूस कोणताच नाही. मी तुम्हाला गोष्ट सांगत आहो, बुद्धाचं तसं आहे का? बुद्धाचे पोझिशन पहा, जेव्हा ते महापरिनिर्वाणाला गेले, त्यांची पोझिशन कशी आहे? बादशासारखी, निश्चिंत, निश्चिंत, काहीच पश्चाताप नाही. तुम्ही मरत असताना तुमच्या डोळ्यातून आसव पडणार आहे, पडणारच आहे, कारण तुमचे कर्म काही चांगले नाही आहे. तुम्हाला पश्चातापाचं मरण येणार आहे, तुमच्या डोळ्यात अश्रू येणार आहे, तुम्हाला दुःखद मरण होणार आहे. पण बुद्धाचं पहा पोझिशन, जन्माला आले तर कसे आले? हसतच आले. आणि महापरिनिर्वाण कसं आहे? हसतच आहे. तुम्ही बुद्धाची मूर्ती पहा, काही काही लोक म्हणते, कबीर महाराजांनी सांगितलंय की माणसं रडत जन्माला येतात आणि रडतच जातात. परंतु बुद्धाचं तसं नाही झालं, कबीराचं फेल ठरवलं बुद्धानं, लक्षात घ्या. काही लोक जन्माला रडत येतात आणि म्हणजे रडतच जन्माला येतात आणि रडतच जातात. कबीरानं म्हटलं आहे की माणसानं रडत जन्माला यावं, पण आपण मेल्याच्या नंतर लोक लढली पाहिजे. काय झाली पाहिजे? लोक लढली पाहिजे आपल्यासाठी. आपलं मरण कसं झालं पाहिजे? हसत हसत मरण झालं पाहिजे, रडत रडत नाही, पश्चातापाचं नाही, काहीच नाही. आणि आपल्याला काहीच पश्चाताप नसला पाहिजे. म्हणून पश्चातापाचं मरण येऊ नये, त्याच्यासाठी माणसानं कुशल कर्म केले पाहिजे. सगळ्यासोबत मैत्रीनं वागा, रागानं, द्वेषानं वागू नका. आपल्या सगळ्या वैराच्या गाठी सोडा. भगवान बुद्धाने गाठी सोडायला सांगितलं. म्हणून भगवान बुद्धांचं मरण हे जे महापरिनिर्वाण निश्चिंत आहे, काहीच भीती नाही, पश्चाताप नाही, काहीच नाही. बघा
म्हणून ही मूर्ती अशी आहे, बुद्धाची पोझिशन अशी आहे, असंच तुमचं पोझिशन असली पाहिजे मराच्या बाबतीत, नाही तर नाही अशी तोंड फाडून काही डोळे फाडून आहे का नाही, तर कसं तरी न्या पटकन बुडीले उचला लवकर, तर तुमच्या सोबत काहीच येणार नाही आहे. आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही माग सोडूनच जावं लागते. तुमच्या औषधीच्या बाटल्या, तुमच्या गाद्या, गोदड्या, मोदड्या, सगळं ते तुमचे जे जे काही वस्तू तुम्ही वापरल्या, कपडे बपडे तुमच्या सोबतच पेटव पाठव करते. फक्त तुमच्या एकदाण्या, दागिने, पासबुक आहे का नाही, ते सगळे हिसकाव वास्तव काढून घेते हात धरत, आहे का नाही, बरोबर आहे का नाही. म्हणून आपले कुशल कर्मच आपल्या सोबत येत असतात. म्हणून हे महापरिनिर्वाणाची मूर्ती आज या परिवाराने या ठिकाणी आणली आहे. या भारशंकर परिवाराने मला आमंत्रित केलाय. सगळ्यांना मी आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 11 दिवस बडोद्याला नोकरी केली होती. मग बाबासाहेबाला ती नोकरी सोडून यावं लागली. तर बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेबाचं ते जसं सिद्धार्थ गौतमांनी पिंपळाच्या झाडाखाली संकल्प केला होता, अधिष्ठान केलं होतं की जोपर्यंत मला सम्यक संबोधी ज्ञान प्राप्ती होत नाही, सत्याचा मार्ग सापडत नाही, तोपर्यंत मी हे आसन सोडणार नाही, पिंपळ वृक्ष ते बोधी वृक्ष. तर तसंच बाबासाहेबांनी संकल्प केला होता बडोद्याला, वडाच्या झाडाखाली, सयाजी गार्डन मध्ये, गुजरातच्या बडोद्याला. तर तिथे 23 सप्टेंबरला संकल्प दिवस म्हणून नागपूरच्या दीक्षाभूमी सारखा, भीमा कोरेगावासारखा कार्यक्रम असतात. लाखो लोक त्या ठिकाणी येत असतात. म्हणून 23 सप्टेंबरला यावर्षी तुम्ही चालायचं आहे. ज्ञानज्योती महातेरो भंतेजी यावर्षी तिथे पहिल्यांदाच येणार आहे आणि खूप मोठा कार्यक्रम असतो. 2007 पासून तो कार्यक्रम चालू होता. तुम्हाला माहित असेल भीमा कोरेगाव कोणालाच माहित नव्हतं, आहे का नाही. आता तिथे लाखो लोक जातात भारतातले, आहे का नाही. तर तसंच आता संकल्प भूमीला तुम्ही यावर्षी या 23 सप्टेंबरला. मी सगळ्या उपासक उपासिकांना आतापासूनच आवाहन करतो, आपण संकल्प भूमीला इथूनच गाडी आहे वर्धेवरून बडोद्याला जायचं. 21 तारखेला निघायचं. 22 तारखेला रात्रभर महापरित्राण पाठ, भोजनाची व्यवस्था तिथेच आहे आणि 23 तारखेचा तो कार्यक्रम असतो मेन. आजूबाजूचे आपण पावागड वगैरे ठिकाण वगैरे पाहू. तर कार्यक्रम असतो 23 सप्टेंबरचा, पण निघायचं तुम्हाला 21 तारखेला. म्हणून तो संकल्प दिवसाला तुम्ही भीमा कोरेगाव असेल, मऊ गाव असेल, चैत्यभूमी असेल, दीक्षाभूमी असेल, हे तुम्ही महाड असेल, हे सगळं तुम्ही पाहिलं असेल. परंतु संकल्प भूमी सुद्धा पाहण्यासारखी आहे. तिथे खूप बुद्धांच्या अस्थी सुद्धा ठेवलेल्या आहे देवणी मोरीच्या. तर त्या अस्थी सुद्धा बुद्धांच्या तुम्हाला ओरिजिनल तिथे पाहायला मिळेल बडोद्याला. म्हणून मी सगळ्यांना आतापासूनच आवाहन करतो की 23 सप्टेंबरला आपण सर्वांनी संकल्प दिवसाला संकल्प भूमी बडोद्याला यायचं आहे. ठीक आहे. माझा नंबर मोबाईल मध्ये आहे, चॅनल मध्ये आहे आणि माझा नंबर आईपाशी समजा आहे. तर तुम्ही मला फोन करा, पण ही तारीख निश्चित करा आणि सगळ्या महिलांना घेऊन चालायचं आहे संकल्प भूमी बडोद्याला. 2च दिवसाची गोष्ट आहे आणि वर्षावास तोपर्यंत संपतच येत असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी या परिवाराने म्हणजे मला आमंत्रित केलेलं आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.